तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आज पोचले कामावरती आणि आज रिंगा बांधण्याचं काम आहे आमचं, म्हणून सांगितलेलं की मी. तर या रिंगा वगैरे मारून झालेल्या आहेत आमच्या आणि आता स्टील वगैरे सरळ करा घेतले. स्टील सरळ करून आता 12 मी बांधा घेणार. सगळं स्टील आहे. बांधायला सुरुवात केलेली आहे. तर असं आखलं जातंय. सुरुवातीला 9 हे लागते, 9 सोडा लागते. नंतर कितीचं? 6 घ्यायचं, 6 घ्यायचं. प्रत्येकी 6 असं के दाखवतो. असे आखली जाते रिंग. हत्यार कसं आहे जाऊ दे. हे आमचे संतोष पाटील यांना आदर्श पुरस्कार मिळालेला. पण ह्याला आदर्श पुरस्कार का दिला सरांनी ते अजून रिंगा टाकले जाते आणि असं कॉलम जुळला जातो. ह्यो टाक्यो थांब जरा. अशा रिंगा टाकतात आणि अशा लावून घेतात. तिथं खडून मार्क केलेलं असतंय, तिथं अशा लावून घेतल्या जातात. असं बांधायचं, तिकडे फया मारायला जातो, बांधली जाते रिंग. त्या ठिकाणी गाणं लाव, नाही तर का नाही पायतात घेऊन. प्रवीण साहेब दाखवतील कशी बांधायची रिंग, तर दाखवा तुम्ही. तुम्हाला किती वेळा सांगू, हे असं धरायचं, असं घालायचं, म्हणजे असं वरती हे करायचं आणि वरचं असं दाबीत घ्यायचं. हां ओके. आणि काय आणि होय त्यानंतर ना आम्हासनी थोड्या रिंग कमी पडल्या म्हणून आम्ही बार कापण्यासाठी आलो आणि असे माप घेऊन बार कापले जातात आणि ते आम्ही घेऊन नंतर रिंगा बांधतो. आणि हे असं कॉलम केले जातात आणि रिंगच्या साईडनं असं भिंतीच्या साईडनं बांधले जातात. हे आमचे मिस्त्री बनवतात. ते असं 10 इंचाची कॉलम आहे, ते बनवायला लागले. आणि आमच्या ऑलरेडी 6 इंचाच्या फळ्या असतात. तर हे आहे बघा, आम्ही असं साईडनं असं भिंतीच्या साईडनं असं हे मारलेले आहेत फळ्या, म्हणजे आपलं फळ्या 10 इंचाच्या मारलेल्या आहेत आणि 10 इंचाची रिंग आहे. बाबूराव आता फिट करून घेत आहेत, एकदम असं फिट म्हणजे पडू वगैरे नाही. आणि काय हे सगळं राहिलेलं किरकोळ दुपार. तर आता आम्ही ह्या रिंगा फळीमध्ये म्हणजे तिथं भिंतीमध्ये टाकून घेणार आहोत आणि तिथं एकदम फिट करून त्या नंतरनं माल ओतण्यासाठी क्लिअर होणार आहेत. तर अशा प्रकारे ह्या बसवल्या जाते रिंगा. तर बघा कसं बसवल्या आम्ही आणि ह्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्यानंतर आता माल वगैरे टाकून संपला विषय. तर मित्रांनो, झालेलं आहे आमच्या आज रिंगचं काम आणि रिंग आता 2-3 दिवस आम्हाला ओतायला लागणार. आणि तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो हे बघू शकता आज आमचं डेलीचं काम आहे. तर आमचं आज रिंगा टाकून झालेलं आहेत आणि सगळं काम संपलेलं आहे. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या पण आमचं अजून इकडचं थोडं काम बाकी आहे. तर उद्या हे सगळं आम्ही टाकून घेणार इथलं. तर चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. अशाच कामातनं मला वेळ भेटत नाही, त्यामुळे व्हिडिओ करायलाच गावत नाही. त्यामुळे भेटूया उद्या आणि थोडंफार काय होईल ते शूट करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला.